दशरथ महाराज घरी येतात. आता दशरथांची अवस्था कशी झाली आहे वर्णन केलं. सगळ्या पहाटपासून सगळ्या लोकांना सूचना देणारे दशरथ महाराज कैकेयीला अनभिज्ञ ठेवली. कैकेयीवर अत्यंत प्रेम आहे. पण त्यांची इच्छा अशी आहे की इतकी आनंदाची बातमी मी स्वतः कैकेयीला देईन आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मी आनंद घेईन. आपल्या प्रिय व्यक्तीला आपण आनंद सरप्राईज म्हणतो ना, डोळे मीठ बरं, हे बघ काय आणलं मी तुला, गाडीची चावी, असं करतो की नाही आपण. म्हणजे कधी पण हे त्यांना बर रामांवर त्यांचं प्रेम कैकेयीचं किती हे जाणतायत ते. आणि या न्यायाने ते येतात. अपेक्षेप्रमाणे नेहमीप्रमाणे सोन्याच्या पंचारतीनं ओवाळायला कैकेयी देवी नाहीये. रोज ओवाळलं जात. आज का नाही, याचाही सकारात्मक, दशरथ नेहमी सकारात्मक अर्थ घेतला. याचाही सकारात्मक अर्थ घेतला. स्वामीला कळलेलं दिसतं इकडून तिकडून, तयारीला लागल्यात. आनंद येऊन बसले मंचकावरती. आता मंथरा इकडचं साहित्य तिकडं, तिकडचं साहित्य इकडं केल्यासारखं दाखवतीये मी कामात आहे. त्या वेळा गंमत करतात माणसं, मालक आले की काम केल्यासारखं दाखवते मुद्दा. तसंच मंथरे कैकेयी कुठे आहे, क्रोधागारात गेल्या. धस्स झालं. काय झालंय कोणास ठाऊक, काय झालंय कोणास ठाऊक. घाई गडबडीनं क्रोधागारात गेले. वर्णन केलंय की जेव्हा तिथे पोहोचले क्रोधागारामध्ये, त्या क्रोधागारात तिथे हिचं दर्शन कसं झालं ते सांगतात. आकाशामध्ये जो चंद्र आहे, अशोभयंत वसुधाम नक्षत्राणि यथा नभः क्रोधागारे च पतिता सा बभौ मलिनांबरा. मळकट कपडे नेसून अशा पद्धतीने ती तिथे पडली होती आणि अंगावरचे दागिने असे विखुरले टाकले होते की आकाशात चंद्राच्या भोवती तारका दिसतात आणि बाकी सगळा अंधार दिसतो. असं कैकेयीचं दर्शन तेव्हा झालं. वाल्मिकींचं साहित्य आहे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य आहे. पटकन धावले. कैकेयी कैकेयी अगं काय झालं तुला, अशी क्रोधागारात का आली. मी तुला अशी आनंदाची बातमी देणार आहे की तुझा सगळा क्रोध क्षणात पळून जाईल. तिचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं, डोक्यावरून हात फिरवता. कैकेयी का रागावलीस. बराच काळ ती बोलतच नाही. जसं जसं ती अबोला धरते तसं तसं याचं ताण, याचं टेन्शन वाढतं. कैकेयी बोल, काहीतरी बोल. तू मला सांग, एखादा अपराधी आहे कैदी, त्याला तुझ्या इच्छेकरता सोडून देऊ. कुणाचा अपराध नाही झालेला, हा अन्याय आहे, पण तुझ्याकरता मी तो करायला. अपराध नाही झाला पण तुझी इच्छा म्हणून कोणाला तुरुंगात डांबू, तू फक्त सांग. हे त्याच वेळेला बोललं जाईल ज्या वेळेला सगळ्यात अगदी कडेलोट झाला असेल एखाद्या गोष्टीचा. तर अन्याय कधीच नाही. तुला काय पाहिजे माग. काही सांगते. पहिल्यांदा ते हुंकार दिला. ठीक आहे, काय होईना आहे. तुम्ही मला हे देईन ते देईन अमुक देईन म्हणता. अहो ज्या वेळेला मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये मी 2 वर मागून घेतलेले होते, ते वर अजून कुठं दिले, बाकीचं काय तुम्ही देणार. अगं 2 काय 200 वर देतो मी तुला, अगदी निश्चित देतो. 200 नको, तेच 2 वर पाहिजे. दिले. अजून काय पाहिजे सांग, ते 2 वर काय पाहिजे ते मला. तसं नको, शपथ घ्या. कुणाची घेऊ. तुमचं सगळ्यात कुणावर प्रेम आहे त्याची. मग मला तुझीच शपथ घ्यायला लागेल. खरं सांगा, तुमचं माझ्यापेक्षा कुणावर जास्त प्रेम आहे. खरंच तुझ्यावर जास्त प्रेम आहे, सगळ्यात जास्त तुझ्यावर प्रेम आहे. रामांवर हो, एकही काकणभर जास्त प्रेम रामांवर आहे, पण त्यांच्या खालोखाल माझं प्रेम तुझ्यावर आहे, हे तूही जाणतेस. मग ज्याच्यावर अत्यंत प्रेम आहे त्या रामांच्या प्राणांची शपथ घेऊन मला सांगा, मी जे 2 वर मागेन ते मी देईन. सांगा, बोला.
ठीक आहे, रामांच्या प्राणांची शपथ घेऊन मी तुला सांगतो की तू जे 2 वर मागशील ते मी देईन, पण मला ते 2 वर असे इथे क्रोधागारात मागू नकोस. नेहमीप्रमाणे तू जसं सुस्नात होऊन सुंदर शृंगार करून माझ्या जवळ येतेस, लाडीपणानं माझ्याशी बोलतेस, तसं माझ्याशी बोल, मग मी तुला ते 2 वर. जा बरं कशी. काही उठते, सगळे दागिने गोळा करते, भरा 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 स्नानाला जाते. दशरथ महाराज मुख्य दालनामध्ये येऊन बसतात. राग तर गेला आणि स्नान इत्यादी करून सुंदर शृंगार करून इतकी सुंदर दिसत होती. काही वर्णन केलं त्यांनी की जणू आकाशातलं नक्षत्र असावं. पण मनात अत्यंत विकृत असे 2 अपेक्षा वर. शेक्सपियरचं वाक्य आहे, ब्युटिफुल ऍपल रोटर ॲट द हार्ट. सुंदर सफरचंद पण बरोबर मध्ये खूप किडलेलं. कीड बाहेरून दिसत नाही, फक्त सौंदर्य बाहेरनं दिसतं. या पद्धतीनं काही येते आणि जवळ बसते. सांग सांग लवकर सांग, काय तुला 2 वर देऊ, अजून तुला वर द्यायला तयार आहे. पहिला वर, उद्याचा राज्याभिषेक थांबवा आणि तो राज्याभिषेक भरताला गे द्या सिंहासन. भरताला गे द्या सिंहासन, रामाला वनवास नाथा. मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका. त्यातला पहिला वर दिल्यानंतर काय अवस्था झाली विचार करा थोडासा. उद्याचा राज्याभिषेक थांबवा आणि माझा भरत मातुलाहून परत बोलवून तो राज्याभिषेक, यौव राज्याभिषेक आधी नंतर राज्याभिषेक भरताला करा. हे ऐकलं आणि दशरथ तिच्याकडे बघायला लागला. वाल्मिकी वर्णन करतात, दशरथ विचार करतो काही बहुतेक विनोद करते. हा विनोद चाललाय, विनोद करतेस काही. विनोद नाही करत आहे मी, हे मी खरं बोलतीये. काही राजसभेत जे वचन दिलंय ते मला माझी पत्नी असं म्हणते, या कारणाने बदलता येणार नाही. मग रामांच्या प्राणांची शपथ का घेतली. काही हे गोष्ट मागू नकोस, दुसरं काहीतरी माग. हेच पाहिजे मला. वर्णन करतात, पहिल्यांदा ज्या वेळेला ही गोष्ट मागितली त्यावेळेला याने ते विनोदाने घेतलंय आणि जसं जसं त्यांच्या लक्षात आलं की ही खरोखरच ते मागतीये तसं पहिलं वाक्य उच्चारलंय. काही हे तू बोलत नाहीयेस, तुझ्यात एखादं भूत शिरलंय. भूत बोलतंय का हे? कारण तू किती चांगली आहेस हे मला माहिती आहे, तू असं बोलूच शकत नाहीस. हे कोण बोलतंय सांग, तुला भूत लागलाय का? काहीतरी बोलू नका. दशरथ महाराज बेशुद्ध पडतात, सावध होतात आणि काही सांगते, महाराज एक वर मागितला तर तुमची ही अवस्था, दुसऱ्या वरानं काय स्थिती होईल? काय दुसरा काय वर? नवपंच वर्षाणी रामो भवतु तापसः. 14 वर्ष रामाला वनवासात, उद्या संध्याकाळच्या आत राम वनात गेले पाहिजे. भरत राजा होईल हे मान्य आहे, पण राम उद्याच्या उद्या राम वनात गेले पाहिजे. भरत येतील तेव्हा राज्याभिषेक. ऐकलं महाराजांनी आणि ते आसनावरून खाली कोसळले. बसलेले होते असे मलंगावरती, खाली कोसळले आणि बेशुद्ध झाले. सावध झाले तेव्हा इतकं डोळ्यातनं पाणी वाहत आहे. काही पहिला वर मान्य, मी काय सांगायचं ते सांगेन, वसिष्ठांचे हात जोडीन, सगळ्या सभेना क्षमा मागेन. मी घाई गडबडीत काल बोललो, रामांच्या एवढाच भरत पराक्रमी आहे, त्यामुळे आपण असं काय वाटेल ते मी बोलेन. पण त्या 28 वर्षाच्या बाळाला काय चुकलंय, त्याचं काय चूक केली आहे? काय मला काळी मालावतेस माझ्या आयुष्याला? मी काय अपराध केलाय तुझा सांग. काही कुठला राग काढतेस माझ्यावर? रामाना वनात पाठवल्यावरती मी जगा करता खलनायक ठरेल ना.
रामांची काय चूक आहे ते मला माहिती नाही. काही ऐकत नाही. लक्षात आल्यानंतर दशरथ महाराज बेशुद्ध पडतात, सावध होतात, पुन्हा विनवणी करतात, पुन्हा बेशुद्ध होतात, पुन्हा सावध होतात, पुन्हा विनवणी करतात. शेवटी तर असं झालंय, काही उभी राहिली. काय एवढे व्याकुळ होता? साध्या 2 गोष्टी देता येत नाही तुम्हाला? कशाला तुम्ही 2 वर देऊन टाकलेत मला? कशाला रामांच्या प्राणांची शपथ घेतली? काही तू विधवा होशील ग, असं बोलू नकोस. तू विधवा होशील, मी मरून जाईन, चालेल. तुम्ही हे जर देणार नसाल तर मी आत्ता फास घेऊन प्राण देते. यौवनम धनसंपत्ती प्रभुत्वम अविवेकता एकैकम अपि अनर्थाय किमु यत्र चतुष्टयम. अत्यंत कठीण प्रसंग आला आणि दशरथ महाराज बेशुद्ध झाले. पहाटेच्या वेळ झाली. रात्रभर सुमंत्र झोपले नाहीयेत. धावपळ चालली आहे. व्यवस्था केली पाहिजे. प्रेमानं काम करतायत माणसं. हो, पाट्या टाकल्यासारखं कोणी काम करत नाही. मला हे काम केलं पाहिजे, मी किती चांगल्यात चांगलं हे काम करू. आणि अशा स्थितीमध्ये सुमंत्र पहाटे 3:30 पावणे 4 वाजता आत्ताच्या भाषेत रथामध्ये बसून सगळी दालनं ओलांडून धाड 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 तो रथ घेऊन दशरथांच्या म्हणजे कैकेयीच्या महालाजवळ येतात. हात मारले. राजा, स्वतःला कर्तव्य दक्ष समजतोस? उठलास की नाही? आवडलं की नाही? तो नुसता मंत्री नाहीये, तो अत्यंत जवळचा मित्र आहे. प्रेम आहे हो, कार्यावर प्रेम आहे. आणि ते एकदम प्रविष्ट होतात आणि दशरथ महाराज असे खाली पडलेले पाहिले आणि जवळ जातात आणि सांगतात, राजा, अरे आवर लवकर, आज रामाला राज्याभिषेक आहे ना, किती चांगला दिवस आहे आणि लवकर का नाही आवरलं तुम्ही? दशरथाने सांगितलं, मला तुझे हे शब्द सुमंत्रा विषासारखे वाटतायत. एकदम लांबचूप असे कोपऱ्यात जाऊन उभे राहिले. काय झालं? काही सांगते, सुमंत्राजी, महाराजांची तब्येत बरी नाहीये. रात्रभर रामाच्या त्या सगळ्या उद्याच्या राज्याभिषेकाच्या तयारीमध्ये त्यांची तब्येत बिघडली आहे. रामांना ताबडतोब बोलवून आणा. त्या स्वरामध्येच सुमंत्र अत्यंत जाणकार आहे. सुमंत्र म्हणाले, मी तुमचा नोकर नाही. वाल्मिकी रामायण. पण अशा वेळेला सगळेजण कायद्यावर बोट ठेवतात. मी तुमचा सेवक नाही. राजाची आज्ञा झाल्याशिवाय मी रामांना बोलवू कसं? दशरथाने नुसती कोण केली, जा बोलावून आण. वेगानं निघाले. अत्यंत वेगानं टगडक 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 रथ रामांच्या दालनापर्यंत येतो. रामराय पहाटे उठून स्नान संध्या करून एका छोट्या यज्ञामध्ये आहे. समोर अग्निकुंड प्रज्वलित झालंय. ब्राह्मण मंडळी मंत्र म्हणतात. रामरायांना ते सगळे मंत्र येत आहेत आणि आहुती देणं सुरू आहे. सोहळ्यात बसलेत रामराय. सोहळ्याची थट्टा करण्यापूर्वी नेहमी विचार करा. दंभाची थट्टा जरूर करा, पण मूळ शास्त्राची थट्टा कधी होऊ देऊ नका. रामराय सोहळ्यात बसायचे, कृष्ण सोहळ्यात बसायचे, नाथ महाराज सोहळ्यात बसायचे. बरं, नाथांना आठवा. रामराय सोहळ्यामध्ये पूजा करता येते, यज्ञ करताय. सुमंत्र आले. रामा, पिताश्रींची तब्येत बरी नाहीये. तसेच सोहळ्यात धावत येतात. सोहळं सुद्धा सोडलं. बाबांना बरं नाही, माझ्या पिताश्रींना. तसेच निघाले. वाटेमध्ये आई दानधर्म करत बसलीये. रामा, तुला बोलवलंय ना, बघ राजा कसा कर्तव्य दक्ष आहे. जा, माझा आशीर्वाद आहे तुला. रामराय फक्त लांबूनच नमस्कार करतात. वेगानं रथ निघतो आणि सुमंत्र आणि रामराय तिथे येऊन बसतात. पाहतात रामरायांनी फक्त लांबून पाहिलं. माझे पिताश्री असे जमिनीवरती अशी मान टाकून का पडले. धावले रामराय. पटकन त्यानं उचललं आणि मंचकावर ठेवलं. त्यांच्या मानेखाली आपली मांडी ठेवली आणि डोकं असं, पिताश्री, पिताश्री, काय झालं? रडून रडून डोळे का सुरलेत? आणि काय झालं? ज्वर का आलाय तुम्हाला? राज्याभिषेक रद्द करू? तुमचं आरोग्य का बिघडलं? रामाकडे पाहतात आणि खाली पाहतात.
रामाकडे कसं सांगायचं, इतका बिनचूक मुलगा, याला घरातनं निघून जा कसं सांगायचं? अहो चुकत असेल तरी आपण आपल्या मुलाला असं सांगू शकत नाही. त्या प्रेमापोटी आपण हे बोलू शकत नाही. विचार करा की सगळ्या अर्थानं रामावर अन्याय करायचा, हे करू शकतो एवढा न्यायी महापुरुष. एक वेळ स्वतः मरतील ही मंडळी, पण आपल्या लेकरांवर असा अन्याय करतील? पटकन एक लोड टक्क्या काहीतरी घेऊन रामांनी पिताश्रींच्या डोक्याशी ठेवला आणि आईला नमस्कार केला. माते, माते काय झालं ग? काय झालं? कैकेयीला नमस्कार करून रामराय विचारतात काय झालं? कैकेयी सांगते अरे काही नाही रे, इतकं काय अगदी त्रागा करायचं काही कारण होतं का? पूर्वी एकदा 100 युद्धामध्ये मी त्यांना 2 वर मागितलेले होते, ते 2 वर मी आज काल मागितले, तर ते इतके विवल झाले. तूच सांग मला, एवढ्या छोट्या वरा करता इतकं विवल होण्याची गरज आहे का? आणि रामांच्या लक्षात आलं इथे समस्या आहे. आता सगळं कॉन्स्टिट्यूशन काम तिथे करतात, हात जोडतात आणि सांगतात माते मला माहिती नाही तू ते 2 वर काय मागितलेस, पण मी तुला एक शब्द देतो, त्या 2 वरामध्ये माझा जर काही संबंध असेल तर मी तुला शब्द देतो ते 2 वर पूर्ण करायला मी बांधील आहे. काय रामर आहे? काय सांग, लवकर सांग. अरे ते म्हणजे तुला सांगितलं तर ऐकशील ना? माते काय बोलतीस तू हे? नाही म्हणजे मला जरा शंका येते की तू ऐकशील की नाही ऐकशील. रामरायांच्या डोळ्यातून घळघळ अश्रुधारा व्हायला लागल्या. काय म्हणाले असतील रामराय? रामराय सांगतात माते एवढ्या वर्षात माझ्यात तुला एकही सद्गुण दिसला नाही का? ज्या अर्थी माझ्याशी बोलताना तुला शंका वाटते त्या अर्थी राम बरोबर जगलाच नाही. मला आई वडिलांचा आदर करायला जमलाच नाही. रामो द्विर्ना विभाषते, राम 2दा बोलत नसतो. तद्ब्रूहि वचनम देवी राज्ञो यदभिकांक्षितम करिष्ये प्रति जानेच रामो द्विर्ना विभाषते. जे काही वचन असेल तू माझ्याशी बोल माते. तू निश्चित जाण, करिष्यामी करिष्ये प्रति जानेच, निश्चित जाण तू रामो द्विर्ना विभाषते, राम 2दा बोलत नसतो. अरे ते कैकेयीचा जो चांगुलपणा आहे ना तो तिला बोलू देत नाही. लक्षात घ्या. एकच अरे ते म्हणजे सप्त सप्तच वर्षाणि दंडकारण्यमाश्रितः अभिषेकमिदं त्यक्त्वा जटाचीरधरो भव. पहिलं आज जो राज्याभिषेक होणार आहे तो रद्द करून माझ्या भरताला होईल. मागे सुमंत्र होते, सुमंत्रांचे पाय लटपटले. आता काय राम वागतायत, काय बोलतायत, काय राम रिॲक्ट होत आहे, प्रतिक्रिया काय? काय म्हणाले असतील रामराय? माते किती छान वागणं मागितलंस. माझ्या मनात हेच होतं. आमच्या चौघांचे जन्म बरोबर झाले, आमच्या चौघांची शिक्षण बरोबर झाली, लग्न बरोबर झाली. मला राज्याभिषेक एकट्याला का? मी म्हणणारच होतो काल हे बाबांना, पिताश्रींना. तू बोललीस, अगदी माझ्या मनातनं मागितलंस. मला खात्री आहे भरत माझ्यापेक्षा चांगलं राज्य चालवतील. आणि दुसऱ्यावर सप्त सप्तच वर्षाणी रामो भवतु तापसः. 7 दूनी 14 वर्ष तू वनात निघून जावस. माझ्या मनातलंच तू मागितलंस. विश्वामित्रांच्या बरोबर जो मी राहिलो त्यातून मला एक संस्कार मिळाला. जेवढे आपण सज्जनांबरोबर राहू, संन्यासी मंडळींबरोबर राहू, ऋषींबरोबर राहू, जेवढे आपण महापुरुषांबरोबर राहू तेवढे आपण जगतो माते. बाकी आपलं आयुष्य वजा होत जातं. अगदी मनातलं मागितलं आणि आत्ताच तारुण्यात मी जाऊ शकतो. एक मुद्दा लक्षात घ्याल. प्रसंग कोसळल्यानंतर पहिल्या क्षणाला आपण जे वागतो
ती आपली योग्यता असते. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून जे घडतं ती आपली योग्यता असते. नंतर आपण स्वतःला ऍडजस्ट करून घेतो. ऍडजस्टमेंट नाही, माझ्या स्वभावाची खरी ओळख प्रसंग पडल्यानंतर पहिल्या क्षणाला जी रिॲक्शन, जो प्रतिक्रिया, ती माझी योग्यता. सुमंत्र विचार करतात काय राम आहे. काल त्यांना सांगण्यात आलं की राज्याभिषेक होणार आहे, त्यावेळेला ते शांतच होते. आणि आता त्यांना सांगण्यात आलं तुम्हाला वनात जायचंय, त्यावेळेला ते जास्त आनंदित आहे. शुकदेवांनी भागवतात त्याचा उल्लेख केलाय की त्यक्त्वा सुदुस्त्यज्य सुरेप्सित राजलक्ष्मी. भगवान रामचंद्राचं चरित्र जेव्हा 9व्या स्कंदात सांगत होते शुकदेव परीक्षितीला, अरे त्यक्त्वा, त्यागली, कशाची? सुदुस्त्यज्य, सहजासहजी त्यागाला योग्य नसलेली, सुरेप्सित राजलक्ष्मी, इंद्रादी देवांनी ज्या संपत्तीचा लोभ करावा इतकी मोठी संपत्ती एखाद्या लहान मुलानं गवताची काडी खेळता खेळता फेकून द्यावी, इतक्या सहजपणाने टाकून दिली का? ह्याच्यापेक्षा मी जास्त मिळवायचं सामर्थ्य माझ्याजवळ आहे. दशरथ महाराज म्हणले नको रामा, ऐकू नकोस तू तिचं. पटकन धावले. पिताश्री पिताश्री, काय काळजी करताय तुम्ही? अहो भरत उत्तम राज्य चालवणार आहे आणि मी 14 वर्ष अशी चुटकी सरशी निघून जातील असा जातो आणि असा येतो. 14 वर्षात मी हरणाचं पिल्लू जसं त्या हरणाकडे धावत येतं किंवा गाईचं वासरू जसं धावत येतं ना, असा 14 वर्षांनी मी येतो. कशाला एवढ्या तेवढ्या करता आपला शब्द मागे पुढे? ही 2 वचन मी पूर्ण करतो, जराही काळजी नको. नको रामा, तू मला तुरुंगात टाक. मी म्हणू शकतो की रामांनी काल घोषणा झाल्याचा परिणाम तुझ्या हातात सत्ता गेल्यासारखंच आहे. सुमंत्रांकडून बोलवले ते, सरळ त्याला सांगत नाहीत कारण हे बोलूच शकत नाहीत ते. सुमंत्रांनी सांगितलं, सुमंत्रा रामाला सांग मला तू तुरुंगात टाक, माझी अशी इच्छा आहे. मला तू तुरुंगात टाक म्हणजे मला कैकेयीला बोलता येईल की मी आगती काय नाही तर मी तुझे 2 वर पूर्ण केले असते, अशी युक्ती कर. पण लगेच दशरथ महाराज रडत सांगतात, पण सुमंत्रजी राम हे ऐकणार नाहीत कारण ते राम आहे. माते पटकन ही धावपळ तिथल्या तिथे चालली आहे. आता मला फक्त आईला भेटायची परवानगी दे. जानकीचा निरोप घेतो. आज संध्याकाळच्या आत राम तुला जायचंय. हो माते, लवकरात लवकर. बरं, संध्याकाळ पण होते आणि रामाला धावत धावत येतात कौसल्याच्या महाराज. कौसल्य म्हणाली, वा झाली सगळी योजना. समजावून सांगतात, माते भरताला राज्य द्यायचं ठरलंय आणि मला वनात जाण्याची आज्ञा झाली आहे. हातातली पंचारती कोसळली आणि आधार घेत 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 कौसल्या बसते. उंबरठ्यासह ओलांडून या मातेची माया, नको रे जाऊ रामराया, नको जाऊस, नाहीतर मी तुझ्या बरोबर येते. इथे रामरायांनी छान समजावून सांगितलंय, माते या जगामध्ये पत्नीला सगळी नाती सांभाळायची जरी जबाबदारी दिली असली तरी ती पतीला अनुकूल राहून सांभाळायची. कारण सगळ्यात या जगातलं सर्वश्रेष्ठ व्यवहारातलं नातं आहे पती पत्नी. तेच दोघे एकमेकांचे असतात. बाकी सगळे येतात आणि जातात. म्हणून माते आता मला तू सांग, निश्चित कैकेयीच्या त्याग पिताश्री करतील तेव्हा त्यांना आधार कोण देणार? तू कसं बोलू शकतेस? अशा वेळेला सगळ्यात आधार तुझा आहे. तुझं कर्तव्य आहे की तू पिताश्रींना सोडून कुठेही जाऊ नकोस. कशी तरी समजूत काढून सांगितली, समजूत काढली, कसं तरी कौसल्यानं ते मान्य केलं. लक्ष्मणाला कुठनं तरी कळलं, तो थैथयातच कौसल्या, माते काही होणार नाही, राम वनात जाणार नाही, मी सांगतो. राम आविड राज्यपती, कोण पैसे तो घेऊन या खडग कधी मीच पाहा. राम काय जन्मला भोगण्याचा आपदा. कौसल्य जरा आधार वाटायला लागला. रामा दादा, पिताश्रींची बुद्धी फिरलेली आहे, साठी बुद्धी नाठी. अशा वेळेला स्त्री अधीन झालेले आहेत, ते लंपट झाले आहेत. आणि अशा वेळेला वध्यताम बद्धताम अपी. काल तुम्ही संसदेत सांगता, आज म्हणता माझी मिसेस असं म्हणते, चालणार नाही. केवढा मोठा संसदेचा अपमान केला, चालणार नाहीये.
एक तर त्यांना ठार मारलं जाऊ शकतं किंवा तुरुंगात तरी घालता येऊ शकतो. पटकन धावले आणि रामरायाने असा, लक्ष्मणा काय बोलतोस आपल्या पिताश्री? एकदम रामरायांचे डोळे पाणावले. मला एक प्रसंग सांग लहानपणापासून आजपर्यंतचा की ज्या प्रसंगात पिताश्रींनी आपल्यावर अन्याय केला आहे. एक प्रसंग सांग. अरे कायम आपल्याला कसं बरं वाटेल असे ते वागले. अरे आपला राजा संकटात असेल तर प्रजेने मदत करायला नको का? आपले वडील संकटात असतील तर मुलांनी त्याला मदत करायला नको का? आणि आपले गुरु संकटात असतील तर विद्यार्थ्यांनी त्याला मदत करायला नको का? आपल्याला गायत्री मंत्र दिलाय म्हणून ते आपले गुरु आहेत, आपले राजे आहेत आणि आपले पिताश्री आहेत. अशा स्थितीत ते कैकेयीच्या महालामध्ये पडून होते की रामा मी काय करू रे? निश्चित माझ्या जीवनामध्ये डाग लागणार खोटं बोलल्याचा. एक तर मी वैयक्तिक जीवनात तरी खोटा पडणार, कैकेयीचा वर नाही पूर्ण करू शकलो तर, नाहीतर राजकीय जीवनात तरी मी खोटा पडणार. कलंक माझ्या नशिबी निश्चित आहे. अशा वेळेला त्यांनी फक्त माझ्याकडे पाहिलं. त्या बघण्यातून मला ही प्रेरणा मिळाली की मी व्रत म्हणून 14 वर्ष मनात निघून गेल्याबरोबर आपोआप भरताला राज्य मिळेल आणि पिताश्रींची सगळ्या कलंकातून मुक्तता होईल. इथून पुढे एक जरी वाक्य पिताश्रींच्या विरुद्ध बोलला असता तर मी तुझा त्याग करील. काय रामराय ऐकलं, लक्ष्मणाने मान्य केलं. लक्ष्मणाने एक गोष्ट सांगितली, मग मला एक परवानगी घ्या, मी तुमच्या बरोबर वनात येणार. रामरायाला आनंद झाला, चालेल मला मदत होईल. आनंदात मी एकटं जाण्यापेक्षा तू माझ्या बरोबर असशील तर निश्चितच एक से भले दो. आनंद आहे. आणि आता रामराय जानकीच्या महालामध्ये येतात. वर्णन केले वाल्मिकींनी. ज्या दालनामध्ये ती बसली आहे, आपल्या पतिराजांच्या करता स्वतः मोगऱ्याचा हार हातामध्ये घालण्याकरता माळत होती. स्वतः घरी काही नोकर चाकर सेवक कमी नाही, पण स्वतः सेवा. फक्त लांबून तिच्याकडे पाहिलं आणि रामरायांचे डोळे पाणावले. एरवी सगळीकडे कर्तव्य कठोर आहेत राम, पण आपल्या पत्नीकडे पाहिल्याबरोबर ही माझी नुसती पत्नी नाही, ही माझी भक्त आहे. मी इथून गेल्यानंतर ही जगेल कशी? रामरायांच्या डोळ्यात पाणी आलं. रामरायांची नुसती आल्याची आहट किंवा नुसते आले त्याची चाहूल जरा लागल्याबरोबर जानकी देवींनी पाहिलं आणि पटकन तो गजरा बिजरा खाली ठेवला, धावल्या आणि प्रभूंच्या डोळ्यात पाणी पाहिलं. प्रभो प्रभो डोळ्यात पाणी का आलं? आपल्या पदराने डोळे पुसले. डोळ्यात पाणी का आलं? जानकी राज्याभिषेक होणार होता, तो होणार नाहीये. मग जानकी सुद्धा काय तयार आहे बघा. मग त्यात काय विशेष? वनात जाण्याची आज्ञा झालेली आहे. मग जाऊया वनात. जाऊया नव्हे, मला वनात जायला सांगण्यात आलं. तुम्हाला? मी तुझा निरोप घ्यायला आलोय. निरोप हा शब्द ऐकला आणि भारतीय स्त्रियांची ललामभूत असणारी भगवती जानकी खिन्न हसली. आणि इथे जे वाल्मिकींनी लिहिलंय त्याचं वर्णन करताना गदिमांची प्रतिभा पल्लवित झाली आणि अत्यंत गोड असं पद बाहेर पडलं. निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जे राघव तेथे सीता. श्रोते हो, रामराय असे आहेत की ते सगळ्यांना वादामध्ये हरवतात. कुणाकडून ते हरत नाहीत. पण अशा रामरायांना सुद्धा जानकीनं हे ऐकायला भाग पडलंय की मी तुमच्या बरोबरच येणं हे धर्मी आणि उचित आहे. आणि रामराय काही बोलू शकले नाही. यावरून आपण जानकीची वक्तृत्व शैली कशी असेल याचा अंदाज करू शकता.
तुम्ही आता आईला समजावून काय सांगितलं? आई करता वेगळा न्याय आणि माझ्या करता वेगळा न्याय. धर्म आणि उचितच आहे, मी तुमच्या बरोबरच येणार. पतीच्या मोठेपणात जर पत्नीचा वाटा असेल तर पतीचा काही अपमान झाला तर त्या अपमानात सुद्धा तिचा वाटा नाही काय? दुःखात तिचा वाटा नाही काय? मला माझं कर्तव्य करू द्या. कल्पना सुद्धा काय जानकी महान असेल. जानकी सांगते, मला खात्री आहे मी तुमच्याबरोबर असल्यानंतर मी निश्चिंत असणार आहे, मी येणार. आणि हे सगळं तास 2 तासात आटपून रामराय कैकेयीच्या महालामध्ये उपस्थित होता. अत्यंत धीर गंभीर प्रसंग. रामराय खरंच निघाले, पाहिले, शेवटचा तडफडाट केला. दशरथ रामा नको जाऊ, रामा नको जाऊ. रामराय म्हणाले, पिताश्री असा जातो आणि असा परत येतो, तुम्ही कशाला काळजी करता? किती मोठा संकट आहे, संकट जाण्याकरताच येत असतं. असा जाऊन असा येतो, तुम्ही काळजी नका. श्रीराम समर्थ. नवीन येणाऱ्या कीर्तनांचं, प्रवचनांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मकरंद बुवा सुमंत रामदासी यांचं हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जय जय रघुवीर समर्थ.